तर आपल्या विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा असं का बरं म्हणतात? तर नमस्कार मंडळी, हम्पी सिरीजच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विजयनगरमधील विजय विठ्ठल मंदिराचा व पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीचा ऐतिहासिक संबंध. अच्छा. तर पहिला अंदाज, विजयनगरमधील राजा कृष्णदेवराय जिथे पण लढाई करायचा तिथून एक मूर्ती घेऊन येतात. जसं की तो कृष्णाची मूर्ती घेऊन आला होता, तसंच आपल्या पंढरपूरमधील विठ्ठलाची मूर्ती तो विजयनगरला घेऊन गेलेला असावा असा एक अंदाज आहे. कारण विठ्ठलाची मूर्ती विजयनगरमध्ये होती याचे ऐतिहासिक संदर्भ पण पाहायला मिळतात. पण प्रश्न हा उरतो की मग विठ्ठलाची मूर्ती विजयनगरवरून पंढरपूरला आली कशी? तर याचं उत्तर सुद्धा आपलं संत वाङ्मय देतं. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय ना विठ्ठलाचा परम भक्त होता. तो जेव्हा पंढरीला आला होता तेव्हा त्याने विठ्ठलास आग्रह केला की तुम्ही माझ्यासोबत विजयनगरला चला, आणि आपल्या भक्ताच्या हट्टापोटी विठ्ठलही तयार झाले, पण एका अटीवरती. त्यांनी सांगितलं, हे बघ राजा, तू जर माझ्या भक्ताचा कधी अपमान केलास ना तर मी पंढरीला निघून येईन. आणि मग विठ्ठल विजयनगरास निघून गेले.